नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण सेवा सुरू। नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। दीबा पाटील आंतरराष्ट्रीय उर्फ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातून विमान उड्डाण सेवेला अधिकृत सुरुवात झालीये। यामुळे भारताच्या विमान वाहतूक पायाभूत सुविधांना बळ मिळणार असून प्रादेशिक दळणवळण अधिक सक्षम होणार आहे। या विमानतळामुळे मुंबई महानगर प्रदेशातील हवाई वाहतुकीवरील ताण कमी होण्यास मदत होणार असून नवी मुंबई व आसपासच्या परिसराच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला चालना मिळेल। विमानतळावरील सुरक्षा व्यवस्था सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स CISF यांच्या माध्यमातून कडकपणे राबवण्यात येत असून ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी BCAS यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत। त्यामुळे उड्डाण सेवा सुरक्षित व सुरळीतपणे सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील उड्डाण सेवांची सुरुवात ही देशाच्या हवाई वाहतूक क्षेत्रातील एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे। नव्या विमानतळाच्या कार्यान्वयनामुळे प्रवाशांना आधुनिक, सुरक्षित आणि जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध होणार असून नवी मुंबई, रायगड व कोकण पट्ट्यातील आर्थिक, औद्योगिक व पर्यटन विकासाला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। धन्यवाद। नमस्कार, मी गौरव जागीरदार आणि आपण पाहता 4K डिजिटल न्यूज चॅनल। आज आपण आहोत नवी मुंबई दीबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ इथे। 10 वर्षापूर्वी मी इथे याच ठिकाणी एक फेसबुकवर पोस्ट टाकली होती की हे विमानतळ कधी होणार म्हणून शेवटी आज हे विमानतळ झालं आणि या विमानतळाची आज पहिले फ्लाईटची लँडिंग इथे झालेली आहे। आपण बघू शकता लवकर आता हे विमानतळ जनतेला खुले करण्यात आलेलं आहे।